नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ब्युटी अँड फॅशन या आपल्या मराठी चॅनलमध्ये। एरवी आपण जीन्स, सलवार, कुर्ता यामध्ये खूप कम्फर्टेबल असतो, जीन्स टॉपमध्ये सुद्धा खूप कम्फर्टेबल असतो। पण ना सणासुदीला, लग्न समारंभाला आपण साडीच वेअर करत असतो आणि आजकाल तर बहुतांश स्त्रिया कधीतरी साडी नेसत असतात। शक्यतो लग्न समारंभ असू दे किंवा सणसूद असू दे, साडी नेसण्यालाच अधिक प्राधान्य दिले जात असते। मग असे कधीतरी साडी नेसली तर प्रत्येकीलाच वाटते की साडीमध्ये आपण अतिशय सुंदर, स्लिम, ट्रिम दिसावे आणि ते वाटणं साहजिकच आहे। पण आपले सुटलेले पोट यामुळे आपण नेसलेल्या साडीचा लुक अतिशय विचित्र वाटत असतो, कारण आपण साडी नेसताना काही अशा लहानसहान चुका करत असतो, यामुळे आपले पुढे आलेले पोट अधिकच मोठे दिसते। इतर वेळी जीन्समध्ये, पंजाबी ड्रेसमध्ये जे पोट आहे ना आरामात झाकले जाते ना, तेच पोट साडीमध्ये अधिकच पुढे दिसते। तर तुमचे पण सुटलेले पोट साडीतून जास्त दिसू नये म्हणून साडी नेसताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे साडीची निवड। साडीची निवड करताना ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या। ज्या साडीचे सूत अगदी मऊ असते, ज्या साड्या नेसल्यावर फुगत नाही किंवा ज्या साड्यांचा कपडा खूप जाड नसतो किंवा ज्या साड्यांचा कपडा अगदी सुळसुळीत असतो, अशा साड्या तुम्हाला निवडायच्या आहे। साडीचा पदर शक्यतो वन पिन म्हणजे सिंगल पिनअप करा। शक्यतो सिंगल पदर घेण्याचा प्रयत्न करा। पदराच्या प्लेट्स पाडून पिनअप केली तर पोटाचा भाग जास्त दिसतो, त्यामुळे पदराचा वरचा भाग खांद्यावर पिनअप करा आणि बाकीचा पदर मोकळाच ठेवा। काही जण मोकळा ठेवलेला पदर डाव्या हाताच्या कोपऱ्यावर म्हणजेच पोटाच्या डाव्या बाजूला गोळा करून घेतात, त्यामुळे तो भाग जास्तच फुगलेला दिसतो आणि सुटलेलं पोट आणखीनच घेरदार दिसत असतं। त्यामुळे पदराचा 3-4 प्लेट्स करून हाताच्या कोपऱ्याला पिनअप करा। असे केल्याने तुम्ही अगदी साडी सुद्धा कम्फर्टेबल वाटू शकता आणि स्लिम आणि सुंदर असा तुमचा लुक दिसणार आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने पिनअप करून अगदी हवा तसे कम्फर्टेबली फील करू शकता। नेक्स्ट पॉइंट पण तितकाच महत्त्वाचा पॉइंट म्हणजे अशा प्रकारचे शेपवेअर खूप लेडीज वापरत आहेत। तर ह्या शेपवेअरमध्ये तुमची बॉडी अगदी शेपमध्ये तर दिसतेच आणि पोटाचा भाग देखील दाबला जातो, त्यामुळे पोटाचा घेरही जास्त दिसत नाही। त्यामुळे साडी वेअर करताना शक्यतो अशा शेपवेअरचा नक्की वापर करायचा आहे। पुढचा पॉइंट म्हणजे खूपच चापून चोपून साडी नेसू नका। साडी नेसताना ती थोड्याफार प्रमाणामध्ये सैलच नेसा, त्यामुळे साडी पोटाला घट्ट बसत नाही आणि पोटाचा भाग जास्त पुढे दिसत नाही। साडी नेसताना लॉंग ब्लाऊज घालणे प्रेफर करा, त्यामुळे आपले पोटही झाकले जाते आणि आपल्या पोटाचा घेरही जास्त दिसत नाही। नेक्स्ट पॉइंट म्हणजे तुम्ही साडीवरती सध्या ट्रेंडमधले असलेले जे काही बेल्ट आहे ते सुद्धा वेअर करून तुमचा लुक अतिशय उत्तम असा करू शकता। याचा अतिशय तुम्हाला उत्तम फायदा होऊ शकतो। शिवाय तुम्ही गोल्ड ज्वेलरी वेअर केल्यास याचा उत्तम फायदा तुम्हाला होऊ शकतो। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। बाय।